पुसून घेईन मला काय, कारण की तिला द्यायच्या लाईट आणि ती मेकअप करून बसणार आहे लाईट घ्यायला. मी दिसणारच नाही तशी पण अंधारामध्ये. मग तेच म्हणते ना तुला द्यायच्या लाईट आणि तू उगं केलं ग. तिला असं पटकन पटकन असं लावून दिलं असं माझ्याकडे. तर आज आहे आपल्या चॅलेंजचा डे 3, हो की नाही. तर आपलं ना नाटकाचं आज प्रेझेंटेशन होतं नाट्यगृहामध्ये. तर त्यासाठी आज आपल्या नाट्य डिपार्टमेंटमध्ये, ड्रामा डिपार्टमेंटमध्ये चालली होती तयारी. आम्ही इथे प्रॉपर्टीज वगैरे रेडी करत होतो. आता ना खूप सारे कॉम्पिटिशन वगैरे चालणारच आहेत आणि त्याची वेगवेगळी तयारी राहणार आहे. तर ते मी माझ्या सगळ्या ब्लॉग्समध्ये ॲड करणार आहेत आणि ते तुम्ही नक्की बघा. तर ना इथं मस्ती चालू आहे, तयारी चालू आहे. सरांनी आमच्यासाठी वडापाव आणून ठेवले आहेत. त्यांना माहिती आहे मुलांनी आता एवढं काम केल्यावर काय भूक तर लागणारच आहे आणि खायला तर पाहिजेच. नंतर ओरडा करण्यापेक्षा सर हुशार आहेत, त्यांनी पहिलंच आमच्यासाठी आणून ठेवलेलं आहे. इथे 2 मुली झोपलेल्या आहेत त्यांच्या आईजवळ. फ्रेंड आहे म्हणे, पण मला तर तिच्या गेटअपनुसार असं वाटतंय की ती तिची आई आहे. ओके. A few moments later. आम्ही रेडी झालो आहे आणि मी विधवा आहे आणि ही आमची लाईट मॅन आहे आणि हे सगळे बॅकस्टेज आर्टिस्ट आहे. तर पुढे बघू काय होतं. चलो. आणि ह्यांना सांगा की मला क्लिप्स द्या म्हणून ह्या सेंड करा. इथे झाली होती आमची सर्व तयारी आणि आम्ही निघलो होतो रस्त्याने एकदम फास्टमध्ये, कारण की आम्हाला ना मेकअप करण्यामध्येच पूर्ण वेळ गेला होता. आता नाट्यगृहात आमचा प्रयोग आहे. इतकं फास्ट आवरलं आहे ना ते आवरून आम्ही चाललो आहोत नाट्यगृहामध्ये आपलं नाटक सादरीकरण करण्यासाठी. तर पुढे बघा. आम्ही ना लास्टलाच थांबलेलो होतो. हे बघा पुढं कसे पळू लागले आम्हाला सोडून, ते पण म्हणजे आमची काही काळजीच नाही, आमची काही कदर नाही, आमची काही व्हॅल्यूसुद्धा नाही आहे. असो, शेवटी ते आपल्याच फ्रेंड आहेत. तर आता इथं सर्वजण जमा झालेले आहेत. ते इथं ध्यान लावत आहेत, मन एकाग्रता करत आहेत, कारण की जेव्हा मन शांत असेल तेव्हाच आपण आपलं काम खूप व्यवस्थितपणे करू शकतो. आणि इथं बघा आता सगळं मन एका ठिकाणी लावून झालेलं आहे आणि यांचं खाणं पण सुरू झालेलं आहे. म्हणजे कलाकार आहे आपल्या टीममधले. बाकी काही कोणीकडे काही असो, पहिलं पार्टी असती, पहिले पेटपूजा बाद में काम दूजा, हे असं काम आहेत सर्वांचं. तर आता इथंच मस्तपैकी आता पहिलं खाणं वगैरे होणार आहे. समोसा पार्टी छोटीशी आपल्या सरांनी दिलेली आहे. असो, दादानं इथे एकटा बसलेला होता. तर विचारायला गेले की त्याने घेतलं आहे की नाही बाबा, का एकटाच बसला आहे आणि एवढा हुशार आहे. त्याला असं वाटलं की आम्ही सगळ्यात त्याचा समोसा घेऊन टाकू म्हणून एकटा इथं येऊन बसलेला आहे. पण मी म्हटलं तसं काही नाही आहे, कारण की असो इथे आम्हाला सर काय इन्स्ट्रक्शन देत होते की आपण कशाप्रकारे आपलं सादरीकरण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो आणि आपण काय काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. तर हे सगळं डिस्कशन इथे चालू होतं. तर आपण पोहोचलेलो आहोत आता नाट्यगृहामध्ये. ऑडियन्स जास्त नाही आहे, कारण की आपलं सादरीकरण हे संध्याकाळी होतं, तर तेव्हा जमलं नाही खूप जणांनी यायला. आणि इथं आपलं सादरीकरणसुद्धा झालेलं आहे. A few moments later. आणि बघा शेवटी काय झालं. वाव, भेटलंय शेवटी आपल्याला आपलं प्राईज. हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आणि नेमकं आम्हाला प्राईज कसं भेटलं, काय भेटलं, मी नक्की पुढच्या ब्लॉगमध्ये टाकते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. टू बी कंटिन्यू वॉच.